कोल्हापूरमध्ये आज दोन महत्त्वाची आंदोलनं होत आहेत। मुश्रीफांच्या घरासमोर कंत्राटी वीज कामगारांचं ठिय्या आंदोलन आज होत आहे। शहरामधील रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा सुद्धा आज मोर्चा निघणार आहे। कोल्हापुरातही महत्त्वाची बातमी, कोल्हापूरमध्ये आज दोन महत्त्वाची आंदोलनं आपल्याला बघायला मिळणार आहेत। मुश्रीफांच्या घरासमोर एकीकडे कंत्राटी वीज कामगारांचं आंदोलन, तर दुसरीकडे शहरातील रस्त्याच्या समस्येविरोधात ठाकरेंची शिवसेना मोर्चा काढणार आहे। आणि आज दोन्ही आंदोलनाविषयी आपण अधिक बोलूया। कोल्हापुरातून प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याला अधिक माहिती देतात। शेखर, अगदी बरोबर आहे। कोल्हापुरातील खड्ड्यांना खरं तर वैतागलेले अनेक जण पाहायला मिळतात आणि विविध आंदोलनं दररोजच होत आहेत। आणि यामध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज एक आंदोलन करण्यात येणार आहे। कोल्हापुरातल्या रंकाळा या परिसरामध्ये जे खड्डेमय रस्ता आहे त्या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते होणार आहे। त्या ठिकाणी अनोख्या पद्धतीनं आंदोलन होईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आणि त्याच पद्धतीनं खरं तर 2 दिवसांपूर्वी देखील खड्ड्यांबद्दलचं आंदोलन जे आहे ते झालं होतं आणि आता आजचं हे आंदोलन कशा पद्धतीचं असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। तर दुसरीकडे हसन मुश्रीफ जे पालकमंत्री कोल्हापूरचे आहेत त्यांच्या घरासमोर देखील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं जे आहे ते आंदोलन आहे। महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये खरं तर जे कंत्राटी पद्धतीने काम करतायत त्यांना कायमस्वरूपी कामावरती घ्या अशा पद्धतीची मागणी आहे सर्वांच्या। शिवाय 2015च्या रानडे समितीच्या अहवालाची देखील अंमलबजावणी करा अशा पद्धतीची मागणी या सगळ्यांची आहे। हरियाणाच्या धर्तीवर कंत्राटदार विरहित सगळे रोजगार जे ते मिळावेत आम्हाला। बरोबर, त्यामुळे आज या दोन्ही मुद्द्यांना घेऊन वेगवेगळे आंदोलन आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळणार आहेत। त्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू शेखर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती।